बघा एवढं मोठं ब्लॉगरशी भेटून एकदम भारी वाटले मला तर. पण त्याच्या आधी दुकानात एक कांड केलं ना त्याच्याबद्दल सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज दुपारी दादाला जेवायला सोडलो आणि मी तिथं दुकानात चहा करत होतो. पण हे बघा हे कप एक तुटले माझ्या हातनं. दादाला या गोष्टीबद्दल अजून काय माहित नाही आणि त्याला मी सांगणार पण नाही. तुम्ही पण सांगू नका. तो माझी अशी बँड वाजवली ना की माझे 4 दिवस ब्लॉगच पडणार नाही. असं तर पडलं पण नाही. पण आपला मस्त गरमागरम चहा करून घेतलोय आणि ह्या किटलीत भरून पण ठेवले आणि ह्यानंतर मी फिरून चहा विकायला पण गेलोय. आणि इथंच माझा मित्र जिग्नेश मला गाठ पडलाय, ज्याच्यामुळे आज मी मंटू दादाला भेटलो. झाले जिग्नेशच्या ह्या मित्राने हे नवीन एजन्सी चालू केला, महावीर एजन्सी, जे आईस्क्रीम सप्लाय करत होता आणि ही त्यांचं गाडीवाला दाखवत होता आणि हे सगळं माल त्यांचं. आणि ह्यांना ह्यांची डीलरशिप पण द्यायची होती. कोणाला इंटरेस्ट असेल ना तर मी कॅप्शन मध्ये नंबर देतो त्यांचं. आणि आम्ही सगळेजण उभारून होता आईस्क्रीम खात होतो. आणि फर्स्ट टाइम म्हणते सदाला बैठलं ना तेवढं मला एवढं लक्ष नव्हतं. आणि नंतर मला जिग्या म्हटलं की ह्याने पण ब्लॉगर आहे. त्यावेळेस मी म्हणालो की कुठं बैठली हा म्हणते सदा. आणि हे पण भाऊ मला तिथं भेटलेला युवराज म्हणून, हे पण ब्लॉगिंग करतोय. ह्याची पण आयडी मी टॅग केलेली आहे आणि तुम्ही जाऊन त्याला पण फॉलो करू शकताय. आणि म्हणते सदा काय फॉलो करत सगळं, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त फॉलोअर्स आहेत.